तर नमस्कार मित्रांनो, जसं तुम्ही Instagramमध्ये रील्समध्ये मी आज टाकलं होतं का आज आपण YouTubeवर जे पण ट्रेड आपण YouTube रील्समध्ये टाकणार आहे, त्याचं एक्सप्लेनेशन मी YouTubeवर देणार आहे. आणि आपण आजपासून एक सीरीज चालू केली आहे. ती आहे 100 पॉईंटचा टार्गेट आणि ट्रेलिंग स्टॉप लॉस. ट्रेलिंग टार्गेटला ट्रेल कसा करायचा हे आपण दाखवणार आहे. जे पण असेल प्रॉफिट लॉस मी तुम्हाला आज या YouTubeमध्ये आपण पूर्ण आजचा ट्रेड पण मी पूर्ण एक्सप्लेन करणार आहे, काय करणार आहे. पण त्याच्या अगोदर मी या 30 दिवसात काय रूल्स आपले असतील आणि कसं आपण ट्रेड घेणार आहे हे तुम्हाला दाखवणार आहे. पहिली गोष्ट आपल्या स्ट्रॅटेजीचं तुम्हाला माहिती आहे, त्या बेसवर तर आपण ट्रेड घेऊच आणि काही प्राइस ॲक्शन बेस जर ट्रेड भेटलं तर आपण त्यात एंटर करणार आहे. आणि मी ते तुम्हाला प्राइस ॲक्शन दाखवेन. कसा आजचा ट्रेड तुम्ही घेतलाय ना, तो प्युअरली प्राइस ॲक्शन बेसवर घेतलाय. कारण आपण आपल्या स्ट्रॅटेजीनुसार पहिला दोनदा ट्रेड केला, पण त्यात आपला स्टॉप लॉस हिट झाला. आणि कसा स्टॉप लॉस हिट झाला आणि आपण कसा प्राइस ॲक्शन बघून परत रिएंटर केला ते मी तुम्हाला आज दाखवणारच आहे. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला रूल्स दाखवतो. पहिला आपला जो मेन रूल असणार आहे ना, तो असणार आहे या 30 दिवसात. पहिला मेन रूल असणार आहे तो असणार आपण दिवसाला फक्त 3 ट्रेड करणार आहेत. तर 3 मधून 3 मध्ये जर लॉस झाला तर आपण 3 मधून जर 2 तरी स्टार्टिंगला लॉस झाले तरी आपण 3 ट्रेड म्हणजे 3 वेळेला आपण एंट्री करणार आहे कुठल्या पण ट्रेडमध्ये. जर आपली स्ट्रॅटेजी, आपला प्राइस ॲक्शन जे पण आपल्याला दिसेल तिकडे आपल्याला जर चांगला पॉईंट दिसला तर आपण 3दा ते आपण जो आपला नेहमीचा रूल आहे 10 पॉईंटचा आपण स्टॉप लॉस देणार आहे. त्या अनुसार आपण 3 वेळेला एंट्री करणार आहे. आणि 3 वेळेला जर आपला ट्रेड नाही चालला तर आपण ट्रेडिंग बंद करणार आहे. आणि आपला काहीतरी लॉस असेल, काहीतरी 2,500 पर्यंतचा पहिला दिवसाचा लॉस असणार आहे. पण तेवढा पण नाही होणार, कारण आपण ट्रेलिंग वगैरे करून आपला स्टॉप लॉस कमीच होईल. पण 3 ट्रेडच्या जास्त मी ट्रेड घेणार नाही. मग 3 ट्रेडमध्ये किती पण लॉस होतो, पण आपला मॅक्स लॉस तो 2,500 असा असेल. कारण तिन्ही ट्रेड एकदा लॉस झाले तर आपण 2,500चा एक मॅक्स लॉस होणार. आणि प्रॉफिट आपला 7,500चा असणार आहे. कारण आपण 2,500 वर 1:3, नाहीतर पहिला ट्रेड चालला तर 1:, तुम्ही बघा किती होत असेल, 1:5, 6, 7 पण होत असेल. पण जर तिसरा ट्रेड चालला तर आपल्याला ॲटलीस्ट 1:3चा टार्गेट आपल्याला घ्यायचा आणि आपण त्याप्रमाणे ट्रेड करणार आहे. आणि जे पण स्ट्रॅटेजीज आहेत तुम्ही बघितल्या, जे पण जिथं मी एंट्री घेईन, जर मला लाईव्ह ट्रेड करायला भेटला तर मी लाईव्ह ट्रेड करणार. नाहीतर मी आज जसं दाखवणार तुम्हाला, आज सकाळचा ट्रेड मी तुम्हाला दाखवणार आहे कसा आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला आणि आपण किती पैसे कमवले हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे रेकॉर्डिंग हे करून स्क्रीनवर नेऊन. तर आज आपला मेन इंटेन्शन काय, आपण 30 दिवसात फक्त आपला मेन फोकस असणार आहे 100 पॉईंट. कुठली पण स्ट्रॅटेजी असो, आपण 100 पॉईंटला थांबणार आहे. नाही तर ट्रेलिंग, आणि त्यात आपण प्रत्येक कॅन्डलला कसा ट्रेल करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. जे पण स्टॉप लॉस असेल, जे पण टार्गेट असेल, आपण युट्यूबवर टाकू. आणि आता तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो आजचा ट्रेड मी कसा प्राइस ॲक्शनवर घेतला. स्ट्रॅटेजी तर फॉर्म झाली, पण प्राइस ॲक्शनवर कसा ट्रेड घेतला मी तुम्हाला दाखवतो त्याला स्क्रीनवर. तर हा बघा, हा आजचा चार्ट आहे. आणि आज मी तुम्हाला पहिला ऑर्डर बुक दाखवतो. तर ही बघा, ही माझी ऑर्डर बुक आहे. यात आपण काहीतरी 3 वेळेला ट्रेड घेतलेला आहे. तीनदा ट्रेड घेतला. एकदा आपण कॉल साईड सेल केला आणि नंतर लास्टचा जो ट्रेड आहे तो पुट सेल केला. तो कशाला केला, तो प्युअरली प्राइस ॲक्शनवर सेल केला. ते तुम्हाला दाखवतो. पहिला 2 वेळेला जो आपला स्टॉप लॉस, ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला, तिथं आपला फक्त एकतर आपला कॉस्ट टू कॉस्ट निघाला, नंतर परत रिएंट्री केली आणि तिकडे आपला 750चा लॉस झाला. तिथं आपला तो ट्रेड मी कुठं घेतलेला तुम्हाला दाखवतो. तो इथं बघा. इथं जसं याने क्रॉस केला ना, तर मी ॲक्च्युली इथं बघा तुम्ही, ही जी आहे ना 850चा कॉल, त्या थर्डवाल्या चार्टमध्ये बघा 850चा कॉल मी ते ॲड केला होता. कारण इथं मला वाटलं होतं का इथं ब्रेक करणार आहे. तर मी 850चा ॲट द मनी केला, तर त्याने इथं ब्रेक केला. इथं तुम्ही बघा, इथं ब्रेक केला. पण मी एंट्री या पहिल्या कॅन्डलवरच घेतली होती. तर इथं बघा, इथं तुम्हाला ॲरो पण दिसत असेल. मी पहिल्या कॅन्डलवर एंट्री घेतली आणि काहीतरी आपली एंट्री होती इथं त्या कॅन्डलच्या लोला 235ला एंट्री होती. आणि 235चा तो गेला पण किती, ऑलमोस्ट 195 पर्यंत गेला. तर मी ॲक्च्युली स्टॉप लॉस कामात होतो, त्याच्यामुळे स्टॉप लॉस ट्रेल करायला मला भेटला नाही. तर मी काय केलं, जेव्हा तो 30 पॉईंट 20 पॉईंटवर खाली गेला, तेव्हा मी काय केलं, तेव्हा मी आपला स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवला होता इकडे. आणि तिथं लगेच तो, आणि मी कामात बिझी झालो. त्याच्यानंतर बघितलं तर एक सडन रिव्हर्सल आला, नाही तर आपला स्टॉप लॉस इथं ट्रेल झाला असताच या ग्रीन कॅन्डलच्या वरती. आणि आपण स्टॉप लॉस देऊन काहीतरी 217 तरी ॲटलीस्ट आपण प्रॉफिटमध्येच ट्रेड एक्झिट केला होता. पण काय झालं, मी बघितलं नाही आणि सडन एक रिव्हर्सल आला आणि आपला कॉस्ट टू कॉस्ट स्टॉप लॉस हिट झाला. तिकडे आपला 0 प्रॉफिट झाला. नंतर मी काय केलं, थोडा तो वरती गेला 240 पर्यंत. 235ला आपली 34ला एंट्री होती. परत 240 गेला आणि परत 234ला आला. मी परत एकदा रिएंटर केला आणि परत आपला स्टॉप लॉस हिट झाला. तर आपला 750चा हे झाला. तर मी लगेच ट्रेडिंग कामात बिझी झालो. नंतर मी थोड्या वेळात आलो, तर इथं मला एक चांगला प्राइस ॲक्शन दिसला, तुम्हाला दिसत असेल. मार्केट बघा, मार्केट खाली आला. आता मला एवढं समजलं होतं की 2दा स्टॉप लॉस हिट होतला म्हणजे आपली स्ट्रॅटेजी आज फेल झाली आहे. तर मी स्ट्रॅटेजी फेल झाली, तर मला आता रिव्हर्स साईड एक ट्रेडचा आपला कोटा बाकी होता. कारण 2 ट्रेड तर आपल्या ऑलरेडी आपला एक स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट झाला आणि एक स्टॉप लॉस. तर माझ्याकडे एक ट्रेड बाकी होता. तर मी काय केला, मी वेट केला. नंतर मला इथं ही रेड कॅन्डल दिसली. आता इथं रेड कॅन्डल दिसली तर मला समजलं आता लोक ट्रॅप होतील, कारण लोकांना वाटेल इकडून मार्केट खाली जाईल. तर लोक ट्रॅप होतील म्हणून मी काय केलं, म्हणून मी
इथून एक पुट सेल केला. तो पुट सेल मी तुम्हाला दाखवतो कुठला पुट सेल केला कॉलमध्ये. हे बघा 23,400चा पुट आणि हे जे 26,100 आहे हे हे सर्व आहे ते चुकून माझ्याकडून एंट्री झाली आणि हे 25,100 आहे हे आपण मार्जिन बेनिफिटसाठी घेतलं. तर मी हे 25,100चा पुट सेल केला. 23,400 हे मार्जिन बेनिफिट आहे. 25,100चा मी पुट सेल केला आणि तो पुट मी कितीला सेल केला? काहीतरी मी 25 मी तुम्हाला ते ॲड करून दाखवतो. इथं मी तुम्हाला ॲरो दिसत असतील. तर हे ॲरो मी ट्रेड घेतलेला. तर मी इथं काहीतरी तो लगेच मी इथं पुट सेल केला. काहीतरी 232ला पुट सेल केला आणि 232ला पुट सेल केला आणि त्याचा मी एक्झिट कुठं मारला? एक्झिटमध्ये झाला इथं तो खाली पण आला 161 पर्यंत आणि मी लगेच स्टॉप लॉस माझा 168ला ट्रेल करून ठेवला होता. 168ला ठेवला होता आणि तिथं माझा स्टॉप लॉस हिट झाला आणि आपल्याला हा प्युअरली प्राईस आहे बघा. लोकांना काय वाटलं आता एवढा मोठा हे आहे तर आज कारण वॉरची पण न्यूज होती त्याच्यामुळे लोकांना वाटलं का इथून मार्केट आता एवढी चांगली कॅन्डल मिळाली तर लोकांनी इथं पुट बाय नाही तर कॉल सेल करायला गेले असतील आणि इथं त्यांचा लगेच सर्वांचा स्टॉप लॉस उडाला. त्याच्यामुळे मीनी काय केलं, मी तर जेव्हा पण ही कॅन्डल मिळाली मी लगेच एंट्री केली आणि या कॅन्डलचा लो स्टॉप लॉस ठेवला. काय तर मला 10 पॉईंटचा स्टॉप लॉस भेटवता म्हणून मला चांगली एंट्री भेटवती. त्याच्यामुळे मी एंट्री घेतली आणि मला त्यात काहीतरी तुम्ही बघा तर इथं मी तुम्हाला दिसत असेल ऑर्डर्समध्ये दिसत असेल सेल केलाय 79. हां इथं बघा 232ला एंट्री केली आणि 168 ऑलमोस्ट बघायला गेलो तर यात मला 32 आणि 32 ऑलमोस्ट 64 पॉईंट्स म्हणजे काहीतरी 4,700 रुपयाचा काहीतरी प्रॉफिट चालतं यात आणि त्यात पहिल्याचा 750 काढून काहीतरी आज आपल्याला प्रॉफिट झाला आहे. पोझिशनमध्ये दिसेल तुम्हाला 4,000चा प्रॉफिट आहे. तर ट्रेलिंग स्टॉप लॉसमध्ये आज 4,000चा प्रॉफिट कारण आपण 100 पॉईंटसाठी थांबणार होतो. इथं तुम्हाला दिसेल 25,100मध्ये आपल्याला 4,700चा प्रॉफिट झाला आहे. तर मायनस 742 आणि प्लस हे मार्जिन बेनिफिटमध्ये पण आपल्याला प्लस झाला आहे 50 रुपीजचा. इथं -42 काढून आपल्याला टोटल आज 4,080चा प्रॉफिट झाला आहे. तीनदा आपण एंट्री 3 ट्रेड्स केले आणि त्यात आपल्याला 4,080चा आणि त्यात आपला 100 पॉईंटचा टार्गेट होता पण ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला आणि मला ते सेकंड ट्रेड रेकॉर्ड करायला भेटला नाही म्हणून मी तुम्हाला ते रील्समध्ये तुम्हाला दिसत असेल फक्त मी पहिले 2च ट्रेड रेकॉर्ड केले. नंतर मी कामात बिझी होतो. नंतर मला तो एक संधी भेटली 12 वाजता जेवणाच्या टायमाला तेव्हा मी एंट्री करून ठेवली होती. नंतर मग थोड्या वेळ फोन बघितलं तर 4,700चा मला प्रॉफिट दिसलं होतं आणि तिथं मी ट्रेल करून ठेवला स्टॉप लॉस आणि स्टॉप लॉस ट्रेल करून आपल्या लेवलला आणला आणि तिकडे आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला आणि आपल्याला आज प्रॉफिट झाला आहे 4,780चा टोटल 4,080चा आपल्याला प्रॉफिट झाला आहे. तर असेच मी व्हिडिओ टाकत जाईन आता जे पण मला जर लाईव्ह रेकॉर्डिंग करायला भेटलं ठीक आहे ना. तर आपला हा 30 दिवस आज समजा किती तारीख आहे आज 23 तारीख आहे राईट. 23 ते पुढच्या 23 पर्यंत आपण बघू किती वेळेला आपल्याला 100 पॉईंट कॅप्चर होतात. तर तुम्ही नक्की यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा म्हणजे तुम्हाला दररोज अपडेट मी इंस्टाग्रामवर मला रीलमध्ये दाखवेल का आपलं काय झालं आहे आज आज काय रील्समध्ये पण दाखवेल की इथं मी एक्सप्लेनेशन देईन. जर मला लाईव्ह करायला नाही भेटलं तर मी ते एक्सप्लेनेशन देईल. ओके तर तुम्ही नक्की जॉईन करा. थँक्यू.